नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून अनेक वाहनांवरती सबसिडी दिली जाते। कंपन्यांना मिळणाऱ्या या सबसिडीचा फायदा अखेर ग्राहकांना होतो। आधी सरकारनं फेम या योजनेच्या माध्यमातून ईव्हीवरती सबसिडी दिली होती। आता देशामध्ये पीएम ई ड्राईव्ह सबसिडी योजना लागू आहे, पण ही सबसिडी दीर्घकाळासाठी नसेल असे आता सरकारकडून संकेत देण्यात आलेत। वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांची शुक्रवारी ऑटो कंपन्यांसोबत एक बैठक झाली। बजेट आधीची ही चर्चा होती। या बैठकीमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सरकारने विचारलं की सध्याची सबसिडी व्यवस्था बंद केली तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? यावरती ऑटो कंपन्यांनी सहमती दर्शवली। विद्यमान सबसिडी व्यवस्था संपल्यानंतर सबसिडीची आवश्यकता भासणार नाही। ईव्ही सेक्टरच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर मंत्री पियुष गोयल यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। त्यांनी सांगितलं की कंपन्यांसोबत बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आणि चार्जिंग स्टेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्या। या व्यवसायामध्ये ईव्ही कंपन्या आपल्या हिशोबाने कुठलेही व्यावसायिक मॉडेल निवडू शकतात। कारपासून टू व्हीलर आणि कमर्शियल व्हेकलपर्यंत प्रत्येक सेगमेंटमध्ये आता असं मॉडेल आहे जे इलेक्ट्रिक व्हेकल मार्केटला आत्मनिर्भर बनवतं। आज इलेक्ट्रिक मोबिलिटी उड्डाण करण्यासाठी तयार आहे। त्यांना नव्या सबसिडीची आवश्यकता नाही। विद्यमान सबसिडी आणखी काही काळासाठी सुरू राहील। यानं ईव्ही सेक्टरला योग्य स्टार्ट देण्यास मदत मिळेल असं पियुष गोयल यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेनं पेट्रोल पंपावरती ईव्ही चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन डेव्हलप करण्यासाठी एक ड्राफ्ट बनवलाय। यानं पेट्रोल पंप किंवा गॅस स्टेशनवरती चार्जिंग इन्फ्रा उभारणं सोपं जाणार आहे, असं बॅटरी चार्जिंग स्टेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पियुष गोयल यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने इलेक्ट्रिक गाड्या विकत घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लवकरच या संदर्भातली सबसिडी सरकार बंद करण्याचा विचार करते। त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची असेल तर लवकरात लवकर ती आपण घ्यावी, जेणेकरून आपल्याला या सबसिडीचा फायदा मिळू शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।